खानापूर जांबोटी क्रॉसवरील नव्याने उभारण्यात आलेल्या नूतन बस स्थानकाच्या उद्घाटनाला 12 जुलैची तारीख दिली होती, परंतु अधिवेशनाचं निमित्त झाल्याने पुन्हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने पुन्हा मुहूर्त कधी मिळणार याकडे खानापूर शहरासह तालुक्याचं लक्ष लागून आहे। सरकारी दवाखान्याच्या नूतन इमारतीचा मुहूर्त मिळाला। खानापूर शहरात नवीन बांधण्यात आलेल्या माता व बाल 60 बेडच्या रुग्णालयाच्या इमारतीचा उद्घाटन दिनांक 11 सप्टेंबर रोजी मुहूर्त मिळाला। आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांच्या उपस्थितीत इमारतीचे उद्घाटन झाले। खानापूर शहरातील नूतन बस स्थानकच्या उद्घाटन दिवसाची प्रतीक्षा। खानापूर शहरात नूतन बस स्थानक कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून इमारत उभारण्यात आली। या नूतन बस स्थानकाच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम काँग्रेसच्या आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला। त्यानंतर बस स्थानक उभारण्यात आले। मात्र आता नूतन बस स्थानकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अद्याप शिल्लक राहिलाय। नूतन बस स्थानकावर कन्नड भाषेबरोबर मराठी भाषेतील फलकाची मागणी। खानापूर तालुका हा 80% मराठी भाषिक तर केवळ 20% कन्नड भाषिक आहे। असे असताना तालुक्यातील 6 जिल्हा पंचायत विभागापैकी गर्लगुंजी जिल्हा पंचायत विभाग, जांबोटी जिल्हा पंचायत विभाग, नंदगड जिल्हा पंचायत व लोंढा जिल्हा पंचायत विभाग हे चारही विभाग मराठी भाषिक आहेत। केवळ 2 जिल्हा पंचायत विभाग भाषिक कन्नड आहेत, यामध्ये पारिश्वार व कक्केरी। त्यामुळे फलक कन्नड भाषेबरोबर मराठी भाषेतून लावावा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आली आहे। तेव्हा खानापूरच्या नूतन बस स्थानकावर कन्नड भाषेबरोबर मराठी भाषेतून फलक लावावा अशी मागणी मराठी भाषिकांमधून होतीये। तसेच लवकरात लवकर नूतन बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा व्हावा अशी मागणी खानापूर शहरासह तालुक्यातील जनतेतून होतीये।